सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुरतच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे। निवृत्त सरकारी कर्मचारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी मुलाला परदेशात शिक्षणासाठी कसं पाठवलं असा सवाल या आरटीआय कार्यकर्ते असलेल्या अमित तिवारी यांनी उपस्थित केला। तसंच सीजेपीच्या आंदोलनासाठी जाहीर केलेल्या कायदेशीर मदत फंडावर आक्षेप घेत त्यांनी निवडणूक आयोग आणि सेंट्रल जीएसटीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र सरकार में भी मैंने एक शिकायत की है कि जो शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे एमआईडीसी में कार्यरत थे, तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है, तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हज़ार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज़ समझ में नहीं आती है। इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए, अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए। दरम्यान ब्लॅक अँड व्हाईट या आमच्या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी अभिजित दिपके यांनी बातचीत केली होती। यावर त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीवरती भाष्य केलंय। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। माझ्यावर कर्ज एज्युकेशन लोन घेतलं होतं, थोडी स्कॉलरशिप भेटली होती, थोडं लोन घ्यावं लागलं होतं, त्याचं आता लोन चुकवायचंय मला। आता त्याचा विचार करतोय मी की आता कन्सल्टन्सी काहीतरी करावं लागेल मला थोडीफार, जेणेकरून थोडं कर्जही मला फेडता येईल आणि बाकी पूर्ण वेळ तर मला सीजेपीलाच द्यायचा आहे। त्यामुळे एक रेग्युलर जॉब तर मी करू नाही शकणार। जर मी ते केलं तर मी सीजेपीला पुढे येऊ नाही शकणार आणि सीजेपीमुळे आता जे रिझल्ट आलाय आमच्या आंदोलनाचा, त्याच्यामुळे आमची जिम्मेदारी तर वाढली, लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत।